प्रेक्षको नमस्कार, मी शैताली. आपण पाहताय आपला आवाजचा विशेष कार्यक्रम सल्ला मोलाचा तुमच्या आमच्या फायद्याचा. आजचा आपला विषय आहे फुफ्फुसांचा कर्करोग. या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपला आवाजच्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत डॉक्टर अमित दिलीप भट. सर, आपल्या आवाजच्या स्टुडिओमध्ये मनपूर्वक स्वागत. नमस्कार. खरं तर आजचा जो विषय आहे फुफ्फुसांचा कर्करोग म्हणजेच लंग कॅन्सर, याविषयी आपण सरांकडूनच जाणून घेऊयात. सर, अनेकदा आपण चित्रपटांमध्ये किंवा जाहिरातींमध्ये बघतो की धूम्रपान आणि कॅन्सर याचा संबंध थेट हा कॅन्सरशी जोडला जातो. तर माझा पहिला प्रश्न असा आहे की धूम्रपान केल्यामुळेच कॅन्सर हा होतो का? कारण याला अपवाद असे अनेक व्यक्ती आहेत जे कधीच धूम्रपान करत नाहीत तरीसुद्धा त्यांना कर्करोग हा होतो. बरोबर. लंग कॅन्सर आपण जेव्हा म्हणतो फुफ्फुसाचा कॅन्सर, हा भारतात सगळ्यात वाढणारा कॅन्सर आहे. आता जर आपण भारताचे आकडे बघितले तर दरवर्षी अंदाजन 14 लाख केसेस नवीन कॅन्सरच्या समोर येतात आहे. त्यामुळे खूप मोठा आकडा आहे आणि आपल्याला ह्याच्याबद्दल काय करू शकतो, काय ट्रीटमेंट पाहिजे, हे सगळं आपल्याला माहितीच असायला पाहिजे. आता फुफ्फुसाचा कॅन्सर सगळं एकदम सोप्या शब्दात सांगितलं तर प्रदूषण. तर प्रदूषणामुळे होतं. तर प्रदूषण कसलं? शरीराचं जर प्रदूषण झालं तर त्यांनी होतो. आपल्या आजूबाजूच्या हवेचं प्रदूषण झालं तर त्यांनी होऊ शकतो. तर हवेचं प्रदूषण कशाने होणार? आपण पोल्युशन म्हणतो, गाड्यांचं पोल्युशन, त्याच्याने हायड्रोकार्बन्स निघतात. ते जर आपल्या फुफ्फुसात गेले तर त्याच्याने आपल्याला फुफ्फुसात काही चेंजेस होतात, त्याच्याने फुफ्फुसाचे आजार होतात. अस्थमा, दमा जे आपण म्हणतो, असाच एक आजार आहे, कॅन्सर होतो. आपण जेव्हा स्मोकिंग म्हणतो की धूम्रपान जेव्हा आहे, तर धूम्रपानात पण तेच धूर आहे, तोच आपला फुफ्फुसात जातो आणि त्या फुफ्फुसात आपले DNA आपले खराब होतात. तर DNA खराब झाला की तो कॅन्सर होऊ शकतो. आता DNA कोणाचा खराब होऊ शकतो? ज्याची प्रतिरक्षकती कमी आहे, ज्याची इम्युनिटी कमी आहे. प्रतिरक्षक म्हणजे इम्युनिटी. इम्युनिटी कमी असताना मग कॅन्सर होतो. म्हणजे असे खूप लोक असतात की अरे मी धूम्रपान करतोय पण मला कॅन्सर झाला नाही, दुसरा पेशंट आहे जो कधीच करत नाही पण त्याला कॅन्सर झाला आहे. तर असं होतं की आपलं एक्सपोजर किती आहे. त्याच्यामुळे कॅन्सर हा असा आजार आहे, हे कोणालाही होऊ शकतो. असं नाही की हे कारण आहे तरच कॅन्सर होणार आणि हे कारण आहे तर नाही होत. आणि धूम्रपान करायलाच तुम्ही पॅसिव्ह स्मोकिंग म्हणता. म्हणजे काय की जर समोर कोणतरी धूम्रपान करतं आणि त्याचा जो धूर आहे तो आपण श्वासात आपला गेला तर आपल्याला पण तेवढीच रिस्क आहे. हे तर नाही. जर आपण धूम्रपान सपोज आपण आज शेवटचं सिगरेट माणसाने प्यायली, त्याच्यानंतर ती धूम्रपान केल्यानंतर थांबवल्यानंतर सुद्धा जी रिस्क म्हणतो आपण, रिस्क फॅक्टर्स आपण धरतो, हे 10 ते 15 वर्षापर्यंत त्याचे इफेक्ट शरीरात होत राहतात आणि 10 ते 15 वर्षानंतर सुद्धा तो कॅन्सर तयार होऊ शकतो. त्याच्यामुळे केमिकल्सनी शरीर जर आपलं खराब झालं तर कॅन्सर होतो. तर कुठल्या केमिकलनी होतं हे आपलं बघणं आवश्यक आहे. तर हे जे केमिकलबद्दल तुम्ही सांगितलं, तर एकंदरीत असे कोणते पर्याय आहेत ज्यामुळे आपण कर्करोग होण्याचं रोखू शकतो? म्हणजे टक्केवारीनुसार किंवा काही असे पर्याय उपलब्ध आहेत का? केमिकल्स जेवढे आपण कमी आपल्या शरीरात जाणार तेवढं. आता फुफ्फुसाचा कॅन्सर म्हटल्यानंतर पोल्युशन. आता पोल्युशन कमी करण्यासाठी भरपूर सरकार वेगवेगळ्या योजना करते. व्हेकल्स येतात आहे. त्याच्यामुळे धूर कमी झाला की पोल्युशन कमी होणार. पोल्युशन कमी झालं की हे सगळे कॅन्सरचे सगळे जे आपण हाय रिस्क म्हणतो हे सगळं कमी होणार. स्मोकिंग जे करतात आहे तरी तो स्वतःला तर आपला रिस्क आहेच, त्याच्या आजूबाजूच्या लोकांना पण तो तेवढीच रिस्क करतोय की मग स्वतःला कॅन्सर होण्याची रिस्क जर स्मोकिंग, मी जसं म्हटलं की स्मोकिंग आज केलं तर 15 वर्षापर्यंत ती रिस्क राहते, पण त्याच्या आजूबाजूचे लोकांना पण भरपूर कॅन्सर होतात. आम्ही आत्ता नवीन जे बघतोय की घरच्या बायकांना आणि यंग पोरांना कॅन्सर होतात. त्यांनी स्मोकिंग केलं नसतं का? कारण घरचा पुरुष स्मोक करतोय आणि त्याचा धूर त्या सगळ्या घरात राहतोय आणि त्याच्यामुळे बायकांची किंवा त्या लहान पोरांची प्रतिरक्षकती कमी असते आणि त्यांना कॅन्सर झालेला बघितलाय. असे खूप सारे आहेत. त्याच्यामुळे स्मोकिंग बंद करणे, नुसतं स्मोकिंग नाही, टोबॅको इन एनी फॉर्म. की स्मोकिंग म्हणजे काय काय सिगरेटचा आणि तंबाखू असतो. तंबाखू कुठलाही, तो चघळणारा तंबाखू असू दे, आपण त्याला दात घासण्यासाठी आपण मिश्री म्हणतो तो पण तंबाखू असू दे, कुठलाही प्रकारचा तंबाखू, ह्याच्याने कॅन्सरची रिस्क वाढते. किती वाढते हे प्रत्येक माणसाच्या इम्युनिटीवर आहे, पण कॅन्सरची रिस्क वाढते. म्हणजे आपण गाडी चालवण्यासारखं, आपण डोळे बंद करून गाडी चालवली आज नाही ठोकणार पण कधी ना कधीतरी ती आपण गाडी ठोकणारच. तशी ती रिस्क आहे आणि आपल्याला हे रिस्क जर आपण कमी केलं तर आपलं आयुष्य आपण नॉर्मल जगू शकतो. तर सरांनी आपल्याला जे जोखीम आहेत घटक त्याबद्दलच माहिती सांगितली आहे. सर, आपण बघतो की आपल्या शरीरामध्ये एखादी गाठ आलेली आहे तर पहिला प्रश्न जो आपल्या डोक्यामध्ये येतो तो आहे कॅन्सरचा. तर जसं महिलांमध्ये लक्षात येतं की ब्रेस्ट कॅन्सर हा गाठीमुळे होऊ शकतो, तर फुफ्फुसांचा कॅन्सर आपण कसा ओळखावा, त्याचे काय लक्षणं आहेत? फुफ्फुसाचा कॅन्सर हा ओळखणं म्हणजे सगळ्यात सोपं. आता आपण जेव्हा आपण म्हणतो की खोकला, तर फुफ्फुसाचा कॅन्सर असताना खोकला होतो, पण खोकल्याचं सगळ्यात
कॉमन कारण आपल्या भारतात ट्युबरक्युलोसिस आहे, TB ज्याला म्हणतो. त्याच्यामुळे जर असं आहे की आपला खोकला, आपल्याला सगळ्यांनाच खोकला होतो ना कधीतरी, म्हणजे खोकला झाला म्हणजे आपल्याला कॅन्सर झाला का नाही, पण असा खोकला जो 3 आठवडे झाले, 4 आठवडे झाले, बराच होत नाही आहे, कंटिन्यू काहीतरी सारखा त्रास होतोय, छातीत दुखतं आहे, खोकल्यामध्ये रक्त येतं आहे, किंवा आपलं वजन एकदम खूप वेगाने वजन कमी व्हायला लागलंय, असं जर एक महिनाभर की महिनाभर खोकतोच आहे मी आणि आम्ही सगळी औषधं घेतोय, आमच्या डॉक्टरांची, फॅमिली डॉक्टरांची, फॅमिली फिजिशियनची औषधं घेतोय, पण तो आरामच पडत नाही आहे, मग तेव्हा विचार करायला पाहिजे की हा साधा नुसतं इन्फेक्शनचा खोकलाने काहीतरी शरीरात वेगळं चाललं आहे. तर कुठलाही फुफ्फुसाचा त्रास जो कमी होत नाही आहे ट्रीटमेंट घेऊन सुद्धा, तेव्हा कॅन्सरचा विचार करायला पाहिजे. यामध्ये आपल्याला जर रिस्क फॅक्टर आहे की आपण जर स्मोकर आहोत किंवा आपण पॅसिव्ह स्मोकिंग आहोत किंवा आपण अशा ठिकाणी काम करतो जिकडे खूप पोल्युशन आहे, तर मग ते रिस्क फॅक्टर आपली वाढते. मग तेव्हा तो अजून आपल्याला ते बघायला पाहिजे की नक्की आपल्याला खोकला आपला काम होत नाही, हा काही अस्थमा आहे किंवा काही ॲलर्जी झाली आहे किंवा काही आतमध्ये कॅन्सरची गाठ येते आहे. जेव्हा रुग्णांना असं निदान जे निघतं कर्करोगाचं झालं आहे, तर सर्वात पहिल्यांदा प्रश्न हा येतो की कोणत्या स्टेजवर आहे. आपल्या नातेवाईकांना सुद्धा जर माहिती पडलं तर पहिला प्रश्न हाच येतो की कॅन्सर आहे, पण तो कोणत्या टप्प्यात आहे, कोणत्या स्टेजवर आहे. तर फुफ्फुसांच्या कॅन्सर जो आहे त्याचे किती टप्पे आहेत, किती स्टेजेस आहेत? जेव्हा आपण कॅन्सर म्हणतो तेव्हा आपण त्याच्यावर 2 गोष्टी, आपण कुठल्याही कॅन्सरसाठी आपल्याला डायग्नोसिस आणि स्टेजिंग. डायग्नोसिस म्हणजे कन्फर्मेशन आणि स्टेजिंग म्हणजे आपल्या शरीरात त्या आजाराचं किती टप्पे गेलेले आहेत. तर डायग्नोसिस म्हणजे काय की आपण डायग्नोसिस हे बायोप्सीशिवाय होत नाही. आपल्याला आपण जे स्कॅन करतो, आपण CT स्कॅन करतो किंवा MRI करतो किंवा एक्सरे करतो, आता ॲडव्हान्स नवीन पेट स्कॅन निघालेत, ह्याच्यावर आपण अंदाज लावू शकतो की फुफ्फुसात या ठिकाणी एक गाठ आहे जी आपल्याला कॅन्सरसारखी वाटते आहे, सस्पिशन ज्याला आपण म्हणतो. कन्फर्मेशन आहे बायोप्सी. बायोप्सी म्हणजे काय की एक छोटीशी सुई लावायची, त्याचा तुकडा काढायचा आणि तो मायक्रोस्कोप, सूक्ष्मदर्शक म्हणतो, त्याच्या खाली आपण बघायचा, त्याच्यात जर आपल्याला पेशा कॅन्सरचा दिसला तर कन्फर्मेशन. त्याच्यामुळे आपण सस्पिशनवर कधीच ट्रीटमेंट करत नाही. स्टेप नंबर 1 हे कन्फर्मेशन असतं की बायोप्सी करून कॅन्सर कुठल्या प्रकारचा आहे हे कन्फर्म करा. त्याच्यानंतर स्टेप नंबर 2 हे स्टेजिंग. स्टेजिंग म्हणजे काय किंवा आपण जे टप्पे म्हणतो म्हणजे काय, साध्या सोप्या शब्दात स्टेजिंग म्हणजे काय, एका जागी जर फक्त असेल तर स्टेज 1, 2 जागी असेल तर स्टेज 2, 3 जागी असेल तर स्टेज 3, 3 पेक्षा जास्त शरीरात सगळीकडे पसरला आहे तर स्टेज 4. आता आपण खूपदा असं आपल्या मनात भीती असते की स्टेज 4 म्हणजे मला काय होणार आहे. तर स्टेज 4 ही फक्त ट्रीटमेंट कुठली आपण देऊ शकतो ह्याच्यासाठी तो स्टेजिंग केला असतो. स्टेज 4चा असं नाही की आज मला जर स्टेज 4 कॅन्सर डिटेक्ट झाला तर उद्या मला मृत्यू येणार आहे का, तर ह्याच्याबद्दल आपल्याला घाबरण्याचं कारण नाही. कारण स्टेज म्हणजे काय की आपण कुठली ट्रीटमेंट आपल्याला बरोबर आहे की स्टेज 1, स्टेज 2, स्टेज 3, 4, मग सर्जरी बरोबर आहे का किंवा रेडिएशन बरोबर आहे का किंवा मग मेडिकल ट्रीटमेंट बरोबर आहे का, हे आपल्याला ठरवण्यासाठी आपण ते स्टेजिंग करतो. त्याचा आपल्याला डायरेक्टली आयुष्य मी एवढ्या दिवस जगणार याच्याशी काही संबंध नाही. आपल्याला उपचाराबद्दल जर बोलायचं झालं तर किती पर्याय, कोणते पर्याय उपलब्ध आहेत जे फुफ्फुसांच्या कर्करोगावर आपण उपचार करू शकणार? सो फुफ्फुसाचा कर्करोगावर आपण त्याच्यासाठी आपण स्टेजिंग करतो की स्टेज 1 आणि 2. तर साध्या सोप्या कुठलाही कॅन्सर, फुफ्फुसाचाच नाही पण कुठलाही जर आपण कॅन्सर बघितला तर 3 उपाय असतात. सर्जरी म्हणतो. सर्जरी म्हणजे काय की त्या एकच ठिकाणी गाठ आहे किंवा 2 ठिकाणी गाठी आहेत, त्या ऑपरेशन करा आणि त्या गाठी काढून टाका, हे सर्जरी. सर्जरी जर शक्य नसेल किंवा सर्जरी डिफिकल्ट असेल किंवा तो आजार चिकटला असेल पण एकच 2 ठिकाणी आहे तर त्याला रेडिएशन. रेडिएशन म्हणजे काय की तिकडचे आपण तो काढून टाकू शकत नाही, मग तिकडे रेस्ट टाकून तो जाळून टाकतो आतल्या. आणि जर आपल्याला स्टेजिंगमध्ये आपण तो स्टेज 3, 4 म्हणतो की आजार 4-5 ठिकाणी आहे शरीरामध्ये, मग 4-5 ठिकाणी आपण ऑपरेशन करून कापू नाही शकत किंवा 4-5 ठिकाणी आपण शरीरात जाळू नाही शकत, मग तेव्हा आपण मेडिकल ट्रीटमेंटवर आपण म्हणतो की मेडिकल ट्रीटमेंट. आता मेडिकल ट्रीटमेंट म्हटलं, कॅन्सरची म्हटल्यानंतर आपल्या डोक्यात फक्त एवढंच बसलेलं असतं की किमोथेरपी, की आपल्याला किमोथेरपीचीच भीती, आपल्याला कॅन्सरची भीती वाटत नाही एवढी आपल्याला किमोची भीती वाटते. पण हे जुन्या काळचे घटना. आता नवीन काळामध्ये किमोथेरपी ही एक प्रकारची ट्रीटमेंट आहे. आता स्टेज 4 कॅन्सरबद्दल आपण घाबरतो. आता स्टेज 4 कॅन्सर जर लंग कॅन्सर म्हटलं तर अंदाजे 100 लोकांना जर स्टेज 4 कॅन्सर असेल तर त्याच्यातल्या 40% लोकांनाच किमोथेरपीची गरज असते. किमोथेरपीला ऑल्टरनेटिव्ह भरपूर साऱ्या ऑप्शन्स आपल्याकडे आलेले आहेत. त्याला आपण बायोथेरपी म्हणतो. जे आपण शाळेत केमिस्ट्री आणि बायोलॉजी आपण शिकतो, तर केमिस्ट्री म्हणजे केमिकल, बायोथेरपी हे बायोलॉजिकल थेरपी. तर बायोथेरपीचे टॅबलेट्स येतात, म्हणजे गोळी, जसं आपल्याला BP किंवा शुगर असेल आणि शुगरची आपण गोळी खातो तसं की रोज एक गोळी खायची आणि आपला कॅन्सर कंट्रोलमध्ये ठेवायचा. तसंच आता नवीन काय तर इम्युनोथेरपी. इम्युनोथेरपी म्हणजे काय की इम्युनोथेरपीने आपण कॅन्सरसाठी आपण काम करत नाही आहे. आता एक साधं उदाहरण द्यायचं तर काय, आपण गर्दीत 10 लोक गर्दीमध्ये गेले, त्याच्यातल्या 8 लोकांना सर्दी होत नाही, 2घांना सर्दी होते का, कारण आपली इम्युनिटी कमी झाली म्हणून. तर इम्युनोथेरपी म्हणजे काय की आपल्या शरीरातल्या इम्युनिटीला आपण असं ट्रेन करतोय ज्यांनी आपण त्या इम्युनिटीनीच ते कॅन्सर मारायचा, ह्याला इम्युनोथेरपी म्हणतात. आणि त्याच्याने इम्युनोथेरपी जेव्हा आपल्या शरीरातली जी आपलं सैन्य आहे, ज्याला पांढरा पेशा म्हणतो,
तर जर सैन्य आपलं जर ट्रेन झालं तर त्यांनी कॅन्सर अतून चांगला कंट्रोल होईल आणि लॉंग टर्मसाठी कंट्रोल होईल. त्याच्यामुळे जेव्हा कॅन्सर मेडिकल ट्रीटमेंट म्हणतो तेव्हा किमोथेरपी हा एक भाग झाला. किमो म्हणजे काय की सलाईंनी मेडिसिन देणे, सलाईंनी केमिकल देणे. तसंच टॅबलेट थेरपी आहे, तसंच टॅबलेट बायोथेरपीचे इंजेक्शन्स आणि इम्युनोथेरपी, अरे हे खूप सारे प्रकार आहेत. सर एक भावनिक असा प्रश्न आहे, जे रुग्ण आहेत कर्करोगी त्यांना उपचारादरम्यान नेहमी आशावादी राहण्यासाठी, मोटिवेट राहण्यासाठी कोणते कोणते मार्ग आहेत? कारण की आधीच ते ट्रीटमेंट घेताना उपचारादरम्यान एक त्यांच्या मनामध्ये एक नेहमीच अशी भीती असते, तर त्यांना नेहमी प्रेरित आणि आशावादी राहण्यासाठी कोणते तुम्ही टिप्स द्याल किंवा मार्ग सांगाल? सो भीती खूपदा अज्ञानातून येते. आपल्याला माहिती नसतं की आपल्याला फक्त एवढंच माहिती असतं ऐकून की आपल्याला कॅन्सर झाला म्हणजे आता काहीतरी होणार आहे. आपल्याला अज्ञान असतं आणि त्याच्यामुळे आपल्याला प्रत्येक गोष्टीची भीती वाटत असते. तर आता लक्ष कॅन्सर सेंटरमध्ये आम्ही काय करतो की आमच्याकडे पेशंट व्हॉलेंटियर्स आहेत. म्हणजे काय, एकतर आहे की डॉक्टर, ऑब्व्हियसली म्हणजे डॉक्टर आपण पेशंटशी बोलतो, त्याला हे सगळं समजावून सांगतो की आपला आजार असा आहे, ह्याला ही ट्रीटमेंट आहेत. स्टेज 1, 2, 3, 4 असला तरी, म्हणजे जर 4 जरी असला तरी ते काय संपलं नाही, आपण चांगलं आयुष्य, नॉर्मल आयुष्य जगू शकतो आजार कंट्रोल करून. पण पेशंट व्हॉलेंटियर आहे. पेशंट व्हॉलेंटियर म्हणजे कोण? त्यांनी ट्रीटमेंट घेतलेली आहे, त्याच्यातनं बरे झालेत आणि असे पेशंट ज्या नवीन पेशंटला काउन्सिलिंग करतात, समजावून सांगतात, म्हणजे ट्रीटमेंट्स आहे. जो त्या रस्त्यावरून चाललेला आहे, त्याला एक्सपिरियन्स आहे, त्याला समजलेलं आहे, त्या कॅन्सरची लढा देऊन त्याच्यावर जिंकलेला आहे, असे लोक जेव्हा पेशंटशी बोलतात तेव्हा कळतं की अरे मी एकटा नाही, आपल्यासारखे अजून भरपूर सारे लोक आहेत आणि अजून पेशंट्स आहेत जे बरे झालेले आहेत. त्याच्यामुळे तो होप त्याला म्हणतो की डॉक्टरचं काम आहे होप देणं. असे व्हॉलेंटियर ऑर्गनायझेशनचे काउन्सिलिंग आहे जे होप देणं, ते रिअलिस्टिक. आपण होप देताना आपण काही खोटं सांगायचं नाही की असं होऊ शकतं आणि असंच होणार. आपण पेशंटला हे आपल्याला कळायला पाहिजे की प्रत्येक गोष्टीत आपण काहीतरी मार्ग काढूच शकतो. जर आपण इनिशियली आपल्याला जर आजार आहे बरा करायचा आहे आपण ट्रीटमेंट देणार, एक ट्रीटमेंट जर पाहिजेच आपल्याला उपाय सक्सेस मिळाला नाही तर दुसरी ट्रीटमेंट आहे, तिसरी ट्रीटमेंट, असे भरपूर सारी ट्रीटमेंट आहे. सपोज असं दिलं की आपल्याला ट्रीटमेंट सहन होत नाही, तर जेवढं देवाने आपल्याला आयुष्य दिले, किती आयुष्य दिले माहिती नाही, पण जेवढं देवाने आयुष्य दिले ते चांगल्या रीते शेवटपर्यंत कसं घालावं ह्याच्यासाठी पॅलिएटिव्ह केअरचा पण उपाय. त्याच्यामुळे टीम मॅनेजमेंट आहे. जेव्हा पेशंटला कम्फर्टेबल आणि कॉन्फिडंट ठेवायचं आहे तेव्हा एक 6-7 लोकांची टीम, त्याच्यात मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट आहे, काउन्सिलिंग आहे, नर्स आहे, पेशंट व्हॉलेंटियर्स आहे, असे खूप सारे लोक आहेत आणि एकत्र येऊन जेव्हा पेशंटशी बोलतात तेव्हा तो पॉझिटिव्ह माइंडसेटनी पुढे जातो. सर जे रुग्ण आहेत ज्यांचा कर्करोग हा पूर्णपणे बरा झाला आहे, निदानानंतर त्यांना एक नवीन जन्म मिळाला असं आपण म्हणायला हरकत नाही, तर त्यांना जी मनामध्ये एक जी भीती अजूनसुद्धा राहते, तर एक चांगला आणखी तुम्हाला जो जन्म मिळाला त्याच्यासाठी तुम्ही काय टिप्स सांगाल की जेणेकरून ते पुढचं जे त्यांचं आयुष्य आहे ते आनंददायी ते स्पेंड करू शकतील? सो जेव्हा आपण म्हणतो की आता माझी ट्रीटमेंट झाली, मी ट्रीटमेंटमधनं बरा झालो, तर बरा झालो म्हणजे माझा परत 100% मला परत आजार होणार नाही एका आयुष्यात, तर असा जगात कोणी माणूस नाही ज्याला कॅन्सर होण्याची रिस्क नाही आहे. त्याच्यामुळे काही ना काहीतरी, त्यामुळे बायोलॉजी म्हणतो, हे मॅथमॅटिक्स नाही, त्याच्यामुळे 0 आणि 100 नाही, तर काहीतरी 1-2% रिस्क आपली आयुष्यभर राहते. मग ती रिस्क कमी करण्यासाठी काय करावं, तर सगळ्यात पहिलं स्मोकिंग. आपण जर स्मोक करत होतो तर स्मोकिंग आपण बंद ठेवावी, कारण परत स्मोकिंग केलं तर परत आपली रिस्क वाढणार. आपल्या आजूबाजूला जर कोणी स्मोकिंग असेल तर त्याला सांगावा, आपण ज्या मार्गावरनं आपण चाललेलो, आपण जेवढी मेहनत केली आजारातून बरं व्हायला, ते एक्सपिरियन्स त्या माणसाला सांगायचं की जो स्मोकिंग करतोय त्याला सांगायचं. म्हणजे त्याच्या स्मोकिंगनी, जसं मी म्हटलं पॅसिव्ह स्मोकिंग, की आपण आज स्मोकिंग करत नाही पण त्याचा धूर माझ्या फुफ्फुसात गेला तर मला पण तेवढीच रिस्क असते, म्हणून समोरच्या माणसाला पण तेवढंच सांगावं की नाही हे रिस्क आहे. तर स्वतःचं आजूबाजूचं जे एन्व्हायरमेंट आपण म्हणतो ते प्रदूषण, स्मोकिंगद्वारे असू दे, गाड्यांद्वारे असू दे, कुठलंही कारण स्मोकिंगचं असेल, ते प्रदूषण कसं कमी करू शकतो हे आपल्याला बघायला पाहिजे. दुसरा जी गोष्ट आहे की आपल्याला रेग्युलर चेकअप. आपल्या भारतात आणि फॉरेन कंट्रीजमध्ये कॅन्सर ट्रीटमेंट सेम आहे, म्हणजे सर्जरी जेवढी चांगली अमेरिकेत होते किंवा इतर कुठल्याही देशात होते तेवढेच चांगले सर्जन्स आपल्याकडे. आज कुठलंही असं औषध नाही जे आपल्याकडे अवेलेबल आहे, किंवा कुठलीही किमोथेरपी, इम्युनोथेरपी नाही जे आपल्याकडे अवेलेबल आहे आणि म्हणजे दुसऱ्या अमेरिकेत नाही आणि आपल्याकडे नाही, तो ट्रीटमेंट सेमच आहे. आपल्याकडे का होतं की आपल्याकडे त्रास, आपण स्टेज 3 आणि स्टेज 4 जास्त का बघतो, कारण आपल्याकडे कॉन्सेप्ट काय की आपल्याला त्रास झाला की डॉक्टरांकडे जा, पण त्रास झाला म्हणजे तो स्टेज 3 पर्यंत पोहोचलाय. स्टेज 1 म्हणजे 1 किंवा 2 सेंटीमीटरची गाठ असते तेव्हा आपल्याला त्याची जाणीव पण नसणार आहे. पण फॉरेन कंट्रीजमध्ये कंपल्सरी ॲन्युअल चेकअप असतो, त्यांना इन्शुरन्स पाहिजे कंपल्सरी ॲन्युअल चेकअप आहे, एम्प्लॉयमेंट पाहिजे कंपल्सरी ॲन्युअल चेकअप आहे. त्यामुळे त्याच्यामुळे सारखं जेव्हा आपण रेग्युलर चेकअप्स करतो तेव्हा तो अर्ली डिटेक्ट होतो.
तसंच फॉलोअपमध्ये रेग्युलरली 5 ते 8 वर्षापर्यंत रेग्युलरली आपल्या ज्या डॉक्टरांनी आपल्याकडे ट्रीटमेंट दिले कॅन्सरची त्याच्याकडे रेग्युलर चेकअप जा, रेग्युलर स्कॅन करा, रेग्युलर सगळे ब्लड टेस्ट करा. त्याच्यामुळे जर परत 1 किंवा 2% जरी आपल्याला परत येण्याची रिस्क असेल, अगोदर आपण तो 6 सेंटीमीटरमध्ये जर पकडला असेल तर आपण आता अर्ध्या सेंटीमीटरमध्ये पकडू. मग तेवढी जी मेहनत जी पहिल्या वेळी केली तेवढी मेहनत करण्याची गरज नाही. त्यामुळे रेग्युलर चेकअप्स, रेग्युलर फॉलोअप्स आणि रिस्क फॅक्टर रिडक्शन ह्या 3 गोष्टी जर आपण पाळल्या तर आपण कॅन्सरमुक्त राहू. खरं तर सरांनी आपल्याला अचूक असं मार्गदर्शन फुफ्फुसांच्या कर्करोगावर दिलेलं आहे. सरांचा परिचय करून देते. डॉक्टर अमित भट हे मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट आहेत. तसेच प्रिसिजन ऑन्कोलॉजी, मॉलिक्युलर ऑन्कोलॉजी, कॅन्सर जिनॉमिक्समध्ये त्यांना विशेष रस आहे. डॉक्टर अमित यांनी प्रतिष्ठित अशा ख्रिश्चन मेडिकल कॉलेज वेल्लोर इथून मेडिकल ऑन्कोलॉजीमध्ये सुपर स्पेशलायझेशन केले आहे. तसेच युरोपियन सोसायटी फॉर मेडिकल ऑन्कोलॉजीमधील मान्यताप्राप्त तज्ज्ञ डॉक्टर ते आहेत. मॅड्रिड स्पेनच्या CNIO नॅशनल कॅन्सर रिसर्च सेंटरमधून मॉलिक्युलर ऑन्कोलॉजीमध्ये त्यांनी मास्टर्ससुद्धा केलेला आहे. सिडनी किमल कॅन्सर सेंटर, जेफरसन हेल्थ, फिलाडेल्फिया, USA मधून मॉलिक्युलर ऑन्कोलॉजीमध्ये त्यांना प्रगत प्रमाणपत्र देखील प्राप्त झालं आहे. ते पुण्याच्या अविनाश कॅन्सर क्लिनिकचे संचालक आहेत. तसेच त्यांना वैद्यकीय क्षेत्रात गेल्या 21 वर्षाचा प्रदीर्घ असा अनुभव आहे. त्यांच्या वैद्यकीय शिक्षण कारकिर्दीत त्यांना 28 पुरस्कार देखील मिळाले आहेत, ज्यात अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांचा समावेश आहे. तसेच त्यांचे 50हून अधिक लेख हे आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये प्रकाशित झाले आहेत. ते सध्या पिंपरी चिंचवड येथील लक्ष कॅन्सर हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहेत. सरांनी आपल्याला जे अचूक मार्गदर्शन दिलं आहे, अर्थातच आपल्या प्रेक्षकांना याचा पुरेपूर फायदा होईल. तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न निर्माण झाले असतील तर तुम्ही सरांशी थेट संपर्क करू शकता. आपल्या स्क्रीनवर जो नंबर आहे त्या क्रमांकावर तुम्ही संपर्क करा. तसेच अविनाश कॅन्सर क्लिनिक येथे जाऊन तुम्ही सरांशी संपर्क करू शकता. तर अजिबात भीती वाटण्याचं कारण नाही आहे. सरांनी जे अचूक मार्गदर्शन केलं त्याबद्दल सर आपलं खूप खूप आभार. तेव्हा वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा आपला आवाज. हाक तुमची, साथ आमची. धन्यवाद.